दया तिचे नाव भूतांचे, पालनानिक निर्दळन कंठकाचे. धर्मनीतीचा हा ऐकावा, व्यवहार निवडिले सार असार हे. पाप त्याचे नाव न विचारिता, नीत भलतेचे उन्मत्त करी सदा. धर्मनीतीचा हा ऐकावा, व्यवहार निवडिले सार असार हे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवासे आटी जन्म घेणे. धर्मनीतीचा हा ऐकावा, व्यवहार निवडिले सार असार हे. पांडुरंगा करू प्रथम हरे पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः. श्री चरण संताची, श्री चरणा संताची, श्री चरणा संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह तुलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी गायचनी, मी बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत. दुसरे वंदो शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धिपा विजय सजातीच्या चरण वजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण ज्यांच्यानी पुण्य पावन प्रसन्न होते, श्रोते जनतया माठी दंडवत. आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जनतया माठी दंडवत. आता नमोरंग भूमिका कीर्तने उभय होते, लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठी दंडवत. ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा, बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा. चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 सेवक झालो तुमच्या लागुणीचा चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. दया तिचे नाव भूतांचे, पालनानिक निर्दळन कंठकाचे. धर्मनीतीचा हा ऐकावा, व्यवहार निवडिले सार असार हे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. यच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या दृढजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे घडून आलेला हा भव्याने दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय श्री संत मोतीराम महाराज परमपूजने मारोतराव महाराज आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण परमपूजने शेषराव महाराज कराळे यांच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने गावातील सर्व तरुण मंडळी व कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या प्रित्यर्थ घडून आलेला भव्यने दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम
आणि त्या संबंधाने सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने मला दिलेले निमंत्रण, त्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, त्याच्यामध्ये विशेषतः गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण शेषराव महाराज, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज, गावातली सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, नुसते मृदंगाचार्य नाही, अनेक मृदंगाचार्य घडवणारे दोनही मृदंगाचार्य इथं हजर आहेत. एक जणांची जवळा बाजारला संस्था आहे आणि एक जणांची आपल्या जवळ वसमतला, असे मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज नांदखेडेकर, मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण धीरज महाराज. मूर्ती लहान पण कीर्ती महान, पण माईक लहान आहे काय तुला. आमचे श्री हरिभक्तीपरायण वैभव महाराज, ते त्यांचं ऐकून घाबरून गेला काय तू. घाबरायचं नाही अजिबात. माऊलीला हेच घाबरत आहे, ह्यात काही नवल, अख्ख्या दिंडीत घाबरत होते. ते वाजवणंच तसं आहे, एकदा वाजवायला लागला त्या पकवाजाचा विचार नाही, स्वतःचा विचार नाही. आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावावर तुमचंही त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं तुमच्यावर आहे. समोर बसलेले ते बरीचशी महाराज सर्व वारकरी मंडळीला मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल आणि ज्यांच्या विद्वत्ता प्रचुर अशा हृदयस्पर्शी रसाळवाणीद्वारा आपण भागवत कथा श्रवण करत आहात. श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज गवळी शास्त्री यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात. सर्वांना मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या प्रित्यर्थ हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. माझी कथा होती त्यावेळेला मी सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळ्या राज्यात फिरतो. कर्नाटकात बसव कल्याण बिदरपर्यंत जातो आम्ही. आंध्र प्रदेशात हैदराबाद इसामिया बाजारपर्यंत जातो. तेलंगणात तिरुपती बालाजी समोरच कार्यक्रम झाले. चारही राज्यात फिरतो आम्ही, चारही राज्यात. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करावी हे महाराष्ट्रानं आपल्या गिरगावकडून शिकावं. अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथा, कधी राम कथा यांच्या रूपाने आणि महाराज मंडळींचं इथं येणं, गिरगावचं निमंत्रण म्हटलं की असं वाटतं की बरं झालं आपण माहेराला आलो. ही सगळी वारकरी संप्रदायावर, कोणाचं नाव घेतलं तर कोणाचं तर राहील, वारकरी संप्रदाय व संप्रदायातील महाराज मंडळींवर जीवापाड प्रेम करणारं हे गाव आहे गिरगाव. 2 गिरगाव प्रसिद्धच आहेत. कीर्तनकारांच्या रूपाने आमचे बाळू महाराज गिरगावकर, पण कीर्तनकारांवर प्रेम करणारं हे गिरगाव आहे. वारकरी मंडळींवर कसं प्रेम करावं, त्यांचा आदर कसा ठेवावा हे गिरगाव करून शिका. आणि फक्त इथले भाविकच नाही, वारकरीच नाही, कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही धर्माचे असो, छत्रपती शिवाजी महाराज काही कोणत्या जातीपुरते मर्यादित नव्हते. ह्यांची जे विजय झालेत ना, प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, रामचंद्र असू द्या, भगवान कृष्ण असू द्या, रामचंद्रजींनी सगळ्या वानरांचं संघटन केलं म्हणून विजय झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांचं संघटन केलं म्हणून विजय झाला. छत्रपती ज्ञानोबाराय तुकोबाराय असतील यांनी 18 पगड जातीतल्या वारकऱ्यांना एका भागवत धर्माच्या पताकाखाली एकत्रित आणलं. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. नारी नर, जाती भरती नारी नर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर. विचार नलगे चिंता तो
सगळे या रे लहान थोर, लहान असो याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. सगळ्यांना या भागवत धर्माच्या पताकाखाली एकत्रित आणलं. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जातीचे सगळे मावळे एकत्रित केले. कोण न्हावी होतं, तर कोण माळी होतं, तर कोणी कोष्टी होतं, तर कोणी तेली होतं. ह्या सगळ्यांची एक मूठ बांधली. आज एवढे वर्ष झालं तरी हा एवढा मोठा समाज, मग तो कोणत्याही जातीचा असतो, छत्रपती शिवाजी महाराजांना विसरत नाही. त्याचं कारण हे सगळ्यांना एका धर्माच्या पताकाखाली त्यांनी एकत्रित आणलं सगळे. म्हणून आज गिरगाव मधला सप्ताह म्हणजे परिसरातला गाजलेला सप्ताह आहे. परिसरात सगळ्यात मोठमोठे कीर्तनकार, मोठमोठी कलाकार कुठं असतात तर चला गिरगावला. पाठीमागं तर इकडं स्क्रीन लावा लागली होती, लोकांना महाराज दिसत नाही, एवढा समाज. आल्या आल्या आमची चर्चा झाली. आमचे जाधव साहेब का कोणीतरी म्हणलं ह्यांना, हे 9 ते 11च्या ऐवजी 8 ते 10 राहू द्या की कीर्तन. हे म्हणले पंक्तीच उरकत नाही, काय करावं त्याला. म्हणजे इथं फक्त भजनच नाही, भोजन सुद्धा त्याच पद्धतीने. आमच्याही सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम होता, पण काल्या दिवशी सर्वांना जेवायला असतं, पण 7ही दिवस सर्वांना जेवायला हे आमच्या गिरगावच्या सप्त्यामध्ये. 7ही दिवस आम्ही तिकडून आलो तर पातेलच धुणं चालू होतं सगळं. म्हणजे हा सगळा आणि हा सप्ताह एवढा गाजला का, त्याचं हे काही फक्त कार्यकर्त्यांचा सप्ताह असं नाही. जरीही पुढं होऊन करत असतील तरी हा एकट्याचा नोहे खेळ. इथं 11,000 देणारा सुद्धा आमच्या हनुमंतरायांना तेवढंच प्रिय आहे. आणि गरीबातला गरीब, ज्याला राहायला नीट घर नाही, घालायला नीट कपडे नाही, त्यानं 111 रुपये देऊ द्या तरी त्या आमच्या 11,000 मारुती राहिलाय. का? त्याच्या पाठीमागची भावना महत्वाची. इथं सगळ्या जातीचे, सगळ्या जातीपातीचे लोक, सगळ्या पक्षाचे लोक, आता पक्षाचेच नाही गटाचे म्हणावं लागते, सगळ्या पक्षाचे, सगळ्या गटाचे, सगळ्या धर्माचे लोक एका माईची लेकरं होतात आणि हा छत्रपती शिवाजीराजांचा सोहळा साजरा करतात. मी त्यावेळेला बोललो होतो की शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक आपण गोल रिंगण उभं रिंगण केलं होतं बा. अजून ते ह्यांनी ठेवलंय मोबाईलला, फेसबुकला. काय यांचं नाव? नारायण भाऊ. या सगळ्या महाराजाचे 7 बारे ह्यांच्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे रामायणाचे म्हणतोय, कीर्तनाचे सगळं. केव्हाही त्यांना विचारा, सगळ्यांची कीर्तनं, रामायण, कथा सगळं त्यांच्या मोबाईलमध्ये. इथं सर्वांचंच प्रेम या सप्त्यावर आहे. हे मीडिया असेल, कोणतं चॅनेल, मराठी हॉटस्पॉट, जे युट्यूबला वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे चॅनेल आहे, शुद्ध वारकरी संप्रदाय, त्याच्यात हे एक चॅनेल आहे. पुन्हा पत्रकारांचं प्रेम या सप्ताहावर आहे. ते आजच मला पाठवलं कोणीतरी, गाववाला नाही का, समोरच आहेत गावकरी, गाववाला. हा कार्यक्रम म्हणजे चंदन आहे. चंदन आहे, सुगंध आहे. चंदनाला सुगंध असतो का नाही? पण तो सुगंध जर घरापुरताच ठेवला वसमतकर तर चालेल का? त्या चंदनाचा सुगंध फक्त गिरगाव पुरता नाही, संपूर्ण आपल्या भागात दरवळला पाहिजे. ह्याच्यासाठी मग वारा लागतो. वारा, चंदन आहे ना, मग वाऱ्याच्या रूपाने चंदन ते सुगंध सगळ्या परिसरात देत. तसं गिरगावचा अखंड हरिनाम सप्ताह हा चंदन आहे आणि पत्रकार म्हणजे वारा आहे. हे चंदनाचा सुगंध सगळ्या परिसरात पसरवायचं काम आमचे पत्रकार करतात. म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. नाही तर पत्रिका आपण प्रत्येक घरात देऊ शकत नाही, पण हे पेपरच्या रूपाने प्रत्येक घरात पोचवतात. छत्रपती शिवाजीराजांचे जयंती प्रित्यर्थ कार्यक्रम आहे. शिवाजी महाराजांनी काय करायचं, त्या काळामध्ये जे साधू संत होते त्यांच्या दर्शनाला जायचे, त्यांच्या कीर्तनाला हजर राहायचे, कथेला हजर राहायचे. आताही पाहतो मी माझ्या पाठीमागं माननीय जारंगे पाटील, त्यांनी उपोषण जेव्हापासून धरलं तेव्हापासून 40 दिवस रोज कीर्तन. त्याला जोड अध्यात्माच्या ताकदीची जोड लागतेच.
छत्रपती शिवाजी राजांनी जगद्गुरु तुकोबारायांकडे जायचं. प्रणाम महाराज, प्रणाम. खाली बसा असं म्हणायचे. तुकोबाराय म्हणायचे राजांना. खाली बसा म्हटल्याबरोबर शशीराव महाराज छत्रपती शिवाजी महाराज पण आपले दोनही गुडघे टेकायचे आणि जगद्गुरु तुकोबारायांना नतमस्तक व्हायचे. राज इकडं कसं काय? नाही, जरा विचारायला आलोय, भेटायला आलोय. काय काम आहे? राजा कसा असावा हे विचारायला तुमच्याकडे आलोय. तुकोबाराय हसले. राजाच्या ठिकाणी 5 गुण असावे. राजा तरुण असावा, राजाजवळ बल असावं, राजाजवळ सत्ता असावी, राजाजवळ संपत्ती असावी आणि राजाजवळ दया असावी. तुकोबाराय म्हटले मग एवढे गुण एखाद्या राजाच्या ठिकाणी आहे का? म्हटले मग राजा तरुण असावा, बल असावा, सत्ता असावी, संपत्ती असावी, दया असावी. जास्त लांब कशाला? आपल्या वारकरी संप्रदायातले राजे कोण आहे? झोपले काय तुम्ही सगळे? वारकऱ्यांमधले सगळ्या संतांनी ज्यांना राजे म्हटले असं कोण आहे? ज्ञानोबाराय. वा, ज्ञानोबाराय राजे. पारायण नेतृत्वच आहे ना इकडे, त्यामुळे त्यांनी ते सांगणारच. ज्ञानोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायातले राजे आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. वारकरी संप्रदायातले राजे ज्ञानोबाराय. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. नुसते राजे नाही, राजांचा राजा तो महाराजा आणि ह्या सगळ्या महाराजांचा राजा तो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय. हे सगळ्या राजांचे राजे. शिवाजी महाराज म्हटले मग हे 5ही गुण त्यांच्या ठिकाणी आहे का? म्हणले आहेत ना. राजा तरुण असावा. ज्ञानोबारायांचा समाधी काळच्या वय वर्षाचा विचार करा. 21 ते 22 वर्ष वयाचे ज्ञानोबाराय. राजा तरुण असावा. ज्ञानोबाराय तरुण आहेत. बल असावा. बल माऊलींजवळ काय बळ होतं? काय बळ? अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. माऊली ज्ञानोबा माऊली. माऊलींच्या जवळ काय बळ होत? अंगी ऐसे बळ रेडा बोले. किती जरी मोठा पैलवान झाला कोल्हापूरला जाऊन, किती मोठा पैलवान होऊ द्या, किती ताकद म्हणजे बळ मिळवू द्या, एका बुक्कीत रेडा मारल. पण रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं बळ
फक्त एकमेव आमचा अलंकापूरच्या राजा ज्ञानोबारायांच्या ठिकाणी. अंगे ऐसे बळ, आणि रेड्यासारखा मंद बुद्धीचा प्राणीच नाही दुसरा कोणता. रेडा जर रस्त्याने चालला ना, ते मधल्या पांढऱ्या पट्ट्याहून चालतं बा. त्याला वाटतं मोदी सरकारने माझ्यासाठीच आखला. ते ट्रक ड्रायव्हर येतो, हॉर्न वाजून वाजून बेजार होतं, तरी रेडा बाजूला सरकत नाही. शेवटी ड्रायव्हर खाली उतरतं, दांडकं काढतं. त्या आजीला जागा करा बरं, का दांडकं काढू म्हणा. ते ड्रायव्हरने दांडकं काढले. आपापले शेजारी तपासून बघा रे बाबा, कारण इथं पंगत आधी आहे ना, कीर्तन नंतर आहे. आपापली शेजारी बघ. ते दांडकं काढलं, ड्रायव्हर खाली उतरला, 10 ते 15 ठोके रेड्याच्या पाठीत मारले की 16व्या ठोकाला रेडा मागं वळून पाहतो काय चाललं भारतात. एवढा मंदबुद्धीचा प्राणी. आता सगळ्या शेतकरी समाजाचे जरी शहरात राहत असतील तरी गाईचं वासरू वेगळं आणि म्हशीचं काय रेडकूच म्हणतात ना, हे वेगळं. 100 गाय बांधलेल्या असू द्या गोठ्यात, 100, इकडून वासरू सोडा. वासरू सोडलं की शेपटीचा गोंडा वर करतं, कान टवकार त्यांची उड्या मारत जातं. 99 गाई बाजूला टाकतं आणि आपल्याच आईच्या म्हणजे गाईच्या कासाला लागतं. हे झालं वासरू. आता 20च म्हशी बांधलेल्या असू द्या गोठ्यात, 100ही नाही, फक्त 20च. हे इकडून रेडकू सोडा, हे पहिलं सोडणाराकडे फिरतं. सोडणारा भाई मागं सारतं, एक थोबाडीत देतं ठेवून त्याच्या. मग ते विचार करतं की ज्या अर्थी थोबाडीत मारलं त्या अर्थी प्यायला सोडलेला असावं. मग 20 म्हशी बांधलेल्या असतात गोठ्यात, याला काही याची आई ओळखायला येत नाही. हे पहिलीच्या कासाला लागतं. ती म्हणते मी व्यालीच नाही, हे बैताड आलं कुठून. ती मारती लात, जाऊन पडतं बाजूला. पुन्हा दुसरीच्या कासाला लागतं, ती मारती लात, लाता खातं पण उदास होत नाही. त्याला माहिती आहे जी लातच मारणार नाही ती पट्ट्याची मम्मी ठरणार आहे. पण एवढा जरी मंद बुद्धीचा प्राणी असेल तरी ज्ञानोबारायांनी त्याच्या मुखातून वेद बोलवले. म्हैसी पुत्रा मुके बोलावले तुझे. जय हो. चालविली भिंती, चालविली भिंती मैसोनिया. म्हैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती. किती सुंदर प्रमाण दिलं शेषराव महाराज. आणि ह्या प्रमाणाची गरज आहे शेषराव महाराज सध्या. म्हैशी पुत्रामुखी, नाहीतर रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं म्हणलं की काही काही रेडे म्हणतात, रेड्याच्या नाही, रेडे आडनावाच्या मुखातून वेद बोलवला असा हा रेडा म्हणतो. म्हणून हे निळोबा राहिला माहिती होतं, म्हणून हे प्रमाण लिहिलं, अभंग लिहिला. म्हैसी पुत्रा मुखी. आता म्हशीचा पुत्र कोण असतंय, त्याच्या मुखातून वेद बोलवला. एवढं बळ होतं. शिवाजी महाराज म्हटले तुकोबाराय, राजा तरुण असावा, ज्ञानोबाराय तरुण आहे. सत्ता असं बळ असावं, बळ आहे, सत्ता असावी. ते काय आमदार होते का खेडचे, का नगराध्यक्ष होते आळंदीचे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबाराय म्हणतात, राजे ते एका गल्लीपुरते राजे नव्हते, एका तालुक्याचे नव्हते, मग ते तिन्ही लोकांचे राजे होते. ज्ञानोबाराय. उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी उभारिला ध्वज, तिन्ही लोकांवरी उभारिला ध्वज, तिन्ही लोकांवरी. ऐसी चराचरी कीर्ती गात, ऐसी चराचरी कीर्ती गात, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी. ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर स्वतः. राजा तरुण असावा, ज्ञानोबाराय तरुण आहेत. बळ असावं, बळ आहे. सत्ता असावी, सत्ता आहे. संपत्ती असावी.
शिवाजी महाराज म्हटले माहिती आहे आम्हाला, केळगावला डुडुळगावला पीठ मागत फिरत होते माऊली, आणि त्यांच्याजवळ काही संपत्ती होती. काही संपत्ती जयाची ये द्वारी स्वाम्याचा पिंपळ, जय हो. जयाची ये द्वारी स्वाम्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी स्वाम्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी स्वाम्याचा पिंपळ. आता बघायचं काम नाही हा. ज्यांच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे याच्यापेक्षा श्रीमंती काय असावी. राजा तरुण असावा, ज्ञानोबाराय तरुण आहेत. बळ असावं, बळ आहे. रेड्याच्या मुखातून येत बोलवण्यावर. सत्ता असावी, तिन्ही लोकाचे राजे. संपत्ती असावी, दारात सोन्याचा पिंपळ आहे. दया असावी. दया अहो पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तुकोबर आहे, अहो आम्ही जर दुर्जनांवर दया दाखवली तर ते दुर्जन बळकट नाही का व्हायचे. जगद्गुरु तुकोबाराय हसले. राज, अहो तुम्हाला दया कशाला म्हणतात तेच लक्षात आलं नाही. दया त्याचं नाव आहे राजे. दया तिचे नाव उताचे पालन, शेषराव महाराज दया तिचे नाव उताचे पालन. दया
सात्विक प्रजेचं रक्षण करणं याचं नाव दयाच आहे. पण सात्विक प्रजेला उपद्रव करणाऱ्या दुर्जनांचा नाश करणं ह्याचं सुद्धा नाव दयाच आहे. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतं. कोण कधी कशाचा काय अर्थ लावेल सांगता येत नाही. आता इथे एवढ्या भक्तिमती माता बसल्यात ना, मी विनोदानी सांगत असतो अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतं. ते आता नवीन या मुली असतात ना, हे एक भाजी डबल येऊ देत नाहीत. 15 दिवस हो 20 दिवस हो एक भाजी डबल नाही. आज अमुक तर उद्या तमुक. ते पुस्तकच भेटतं आता, पाककला कृती का काहीतरी नाव आहे पात्याचं. म्हणजे मला थोडं थोडं माहिती आहे. पुस्तक अर्थ लावायला जे ते स्वतंत्र याच्यासाठी सांगतोय. ते 13-14 दिवस झालं रोज एक वेगवेगळी भाजी करत होती. एक दिवस सकाळी सासूबाई देवपूजा करत होते. देवपूजा झाली, आरती लावली, इकडं तिकडं सासूनं बघितलं, ती घंटी नव्हती आपली. देव आरती करताना नाही का वाजवत आपण, तिनं देवपूजा करता करता आवाज दिला, सुनबाई. हा जी. अगं देवपूजा झाली, मला आरती करायची, घंटा नाही इथं. ते म्हटले थांबा आत्ता घेऊन आले. ही स्वयंपाक घरात गेली, फ्रीज होतं, फ्रीज उघडलं. हिनं रात्री घंटा फ्रीज मध्ये ठेवली होती. ती फ्रीज मधली घंटा काढली, सासूबाईच्या हातात दिली. आता आरती गरम आहे आणि घंटा फ्रीज मधली असल्यामुळं ती थंड आहे ना. इकडं ती आरती गरम आणि थंड लागल्याबरोबर तिनं सोडली. सुनबाई, तुला काय बर्फ दे म्हणलं का हातात माझ्या? अहो नाही, ती घंटाच आहे ना, पण एवढी थंड. ती म्हटली हो, मी रात्री फ्रीज मध्ये ठेवली होती घंटा. ती म्हटली हो. अहो ते आज पनीर मसाला भाजी करायची नाही का? सासू म्हटली मग भाजीचा आणि ह्याचा काय संबंध? ते पुस्तकात लिहिलंय हो, तुम्हाला हे तर कळत नाही. म्हणजे हिलाच कळतंय का? तुम्हाला हे तर कळत नाही काय? अहो ते पुस्तकात लिहिलंय, पनीर मसाला भाजी जर करायची असेल तर कांद्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट करून 1 घंटा 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणजे पेस्ट ठेवा का देवपूजेची घंटा ठेवा. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतो. हे पुरुष वर्ग पाहतो मी, दुपारची वेळ होती, जेवण झालेली, बँकेमध्ये गेले. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र आहे. बँकेत गेले, दुपारचं जेवण झाल्यामुळं ते एसीची हवा. हे म्हटलं एकाला 10 मिनिटं म्हणलं तरी 2-2.5 तास लागतात. त्याच्यापेक्षा बसू आपण कुठेतरी. इकडं तिकडं बघितलं तर ते लाकडी बाकडं होतं बा. हे त्याच्यावर बसलं, बसल्या बसल्या बँकेतले बोर्ड वाचायला लागलं आणि वाचता वाचता झोपलं. डायरेक्ट झोपलं. ते त्याला पैसे ठेवायचे होते ठेवले, काढायचे होते त्याने काढले. सगळे लोक घरी निघून गेले. कॅशियरने पैसा जमा केला, त्याला 2-3 कुलपं लावले. सिक्युरिटीच्या हातात ती चावी दिली. सिक्युरिटी आपला खाकी कपडे घालून काठी फिरवत बाहेर. हे सगळे घरी गेले. हे तिथंच झोपलेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी धीरज महाराज, दुसऱ्या दिवशी ते साफसफाई करणारे झाडणारे नसतात का, ते आले बा. ते सिक्युरिटीनं कुलूप उघडून दिलं. झाडत तिथपर्यंत आले, बाकड्यापर्यंत. अरे कधी झोपले साहेब? इकडे आहे साहेब. ते म्हणला झाड फरशी पुसून घे, आपापली कामं करा. अहो तुम्ही इकडे ते या. ते काठी फिरवत आला. आरडायला काय झालं सकाळी? अहो कधी झोपले? त्याने तर काठीच दिली टाकून. म्हणजे बँकेत होतं काय? मग काय मी घरून घेऊन आलो काय? बँकेत होतं का? तू का फुकट पगार घेतो का? मग हे घाबरलं. ते मॅनेजर साहेबाला काय सांगू नको हा. ह्यानं ती काठी उचलली, पडलेली अशी गरगर फिरवून त्या बाकड्यावर अशी जोरात अशी आदळल्या बरोबर ते दचकून जागा झालं. आणि डोळे चोळत म्हणलं कोण आहे रे? सिक्युरिटी ते गार्ड रागावलेला. डोळे उघड. बँक पैसे ठेवायला असते, काढायला असते का झोपायला असते रे? ते झोपणार म्हणलं तू किती वर्ष झाले बँकेत काम करते? हे म्हणलं 12-13 वर्ष झाले. मग एकदा तरी बँकेतले बोर्ड वाचाव, एवढं आरडुसत. हे म्हणलं बोर्डच मी लावले नाही. लावले तर वाचायचं काम कोणाचं? हे म्हणलं काय झालं, कोणता बोर्ड वाचायचं? ह्याने डोळे उघडले म्हणलं हे बोर्ड वाच बर. तर तिथं बँकेत लिहिलं होतं. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतो याच्यासाठी सांगितलं मी. तिथं ते वाचायला लागलं तर तिथं लिहिलं होतं, यहा सोने से
लोन मिलता है. सोने से म्हणजे हे सोनं नाही धरलं त्यानं, सोने से. ते म्हणला रात्रभर झोपलोय, चल लोन दे मला आता. म्हणजे अर्थ लावायलाच ते स्वतंत्र असत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तुकोबार आहे, राजा तरुण असावा, ज्ञानोबाराय तरुण आहेत, तसा मी तरुण आहे. त्यांच्याजवळ ते रेड्याच्या मुखातून येत बोलवण्याचं बळ होतं, माझ्याजवळ मावळ्यांचं बळ आहे. त्यांच्याजवळ तिन्ही लोकांची सत्ता होती, उभारीला ध्वज तिन्ही लोक. मी महाराष्ट्राचा राजा आहे. त्यांच्याजवळ दारात सोन्याचा पिंपळ, माझ्याजवळ सोन्याच्या मोहरा आहे. पण हे दया असावी हे काय आपल्याला पटत नाही. शिवाजी महाराज म्हटले माऊलींजवळ कशी दया होती, काय दया होती, किती होती, किती दया. तुकोबाराय म्हटले राजे, जगाच्या पाठीवर कोणत्याच राजाजवळ जेवढी दया नाही तेवढी दया माझ्या ज्ञानोबारायजवळ. आज इथं माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आहेत. आपण सकल संतांची चरित्र ऐकतो. ज्ञानोबारायांना तसं तर सगळ्याच संताला त्रास झाला, होतच असतो चांगल्या माणसाला, संतांना त्रासच झाला. पण त्यातली त्यात सगळ्यात जास्त त्रास कोणाला, तर ज्ञानोबारायांना. कमी त्रास झाला का दादा? जन्मापासूनच जन्म झाला तर गावात राहू दिलं नाही. बघा किती त्रास आहे. दया पहा किती येते. मी दया सांगतोय, दया तिचे नाव भूतांचे पालन. ते आळंदीतून हाकलून दिलं, सिद्ध बेटात येऊन राहिले. एक दिवस चारी भावंड खेळत होते. दया सांगतोय, विठ्ठल पंत रुक्मिणी साहेब इंद्रायणीच्या कडेला बसलेले. काय झालं कोणास ठाऊक. त्या मुलांकडे पाहिलं आणि विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून आश्रू आले. आश्रू आल्याबरोबर आई साहेब जवळच, काय झालं म्हटले, काही नाही ग, आपल्याला किती त्रास होऊ द्या, हे बघ ना किती आनंदाने खेळतात, पण समाजाने यांना तरी त्रास देऊ नये असं वाटतं. काय करता येईल आपल्याला. मी जरा पैठणला जाऊन ते पत्र घेऊन येऊ का पंडितांकडून. मुक्काम दर मुक्काम करत पैठणला आले. तिथल्या पंडितांना विचारलं तर सगळ्यांनी दप्तर तपासली, पण अशी घटनाच घडलेली नव्हती की संन्यासानं ग्रस्ताश्रम स्वीकारला आणि पुन्हा मुलं झाली म्हणून. शेवटी एका वयस्कर ब्राह्मणाने सांगितलं, याला प्रायश्चित्त एकच आहे. सगळ्यांची कानं टवकारली. विठ्ठल पंतांनी मानवर केली. काय आहे, घ्याला आपण उपरनं पुढं केलं. नक्की घेईल. तुमच्या चारही मुलांचा छळ थांबावा असं वाटत असेल ते याच्यासाठी देहांत प्रायश्चित्त. हे ऐकल्या बरोबर अंगावर शहारे उभे राहिले, पण ताकद लावून आसरू आवरले. मी जर रडलो तर हे म्हणतील रडकच आहे, आणि हे काय देहांत प्रायश्चित्त घेणार आहे. लिहून द्या. लिहून दिलं. पण आता छळ थांबेल ना? नक्की थांबेल. पत्र असं बगलत घेतलं. मुक्काम दर मुक्काम करत आळंदीत आले तर पाखरासारखी वाट बघत होते चारही मुलं. आपण नाही का बाजारहून वसमतून यायचं म्हटलं तर मुलं कशी वाट बघतात, बाबा काय आणतात ते. हे चारही मुलं वाट बघत होते. निवृत्ती दादानी पाहिलं, ए सोपाना मुक्ता तबक तबक बाबा आले. हे जे पळाले दोघं तिघ जण बिलगले. विठ्ठल पंतांनी पटापट मुखे घेतले. इथं बसून ते 750 वर्षापूर्वीचं चित्र डोळ्यासमोर आलं. हातपाय धुतले. पर्णकुटीमध्ये गोळ पाणी झालं आणि आई साहेबांनी असा पदर पुढे घेतला. काही प्रायश्चित्त दिलंय ना. चारही मुलांचा छळ थांबणार आहे. या वाक्यानं आई साहेबांच्या डोळ्यातून आनंदाचे तर विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू आले. यांना माहित नाही ना छळ केव्हा थांबणार ते. यांना माहिती होतं केव्हा थांबणार आहे ते. बघू पत्र इकडे. नाही अगोदर सिद्धेश्वराला दाखवून येऊ ना आपण. ते पत्र असं बगलत घेतलं. दोघही जण सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात आले. जे आळंदीला गेलेत त्यांनी तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. दोघेही दर्शनाला वाकले ना खाली. विठ्ठल आपलं
रुक्मिणी आईसाहेबांनी दर्शन घेतलं आणि बाहेर आल्या, पण विठ्ठल पंत वाकलेलेच. चरित्र भागात असा उल्लेख आहे, दर्शनाला जे वाकले तर सिद्धेश्वराला अभिषेक घालायला दुसरं पाणीच आणावं लागलं नाही म्हणे. डोळ्यातल्या अश्रूंनीच अभिषेक घातला. आणि विठ्ठल पंतांचं शेवटचं वाक्य आहे त्यावेळेचं, येतो आम्ही आता. आईसाहेब म्हणले काय? आत आल्या, खांद्यावर हात ठेवला, यांनी वर पाहिलं, लाल बुंद डोळे झाले. पतिदेव, रडायला काय झालं? हातातलं पत्र दिलं. आई साहेबांनी तरी गप्प बसावं ना. आई साहेबांनी सिद्धेश्वराचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं, पण बोलता येईना. आम्ही येतो. विठ्ठल पंतांनी तोंडाला हात लावला. रखमाई, लहान मुलाच्या पाठीवरून हात फिरायला वडिलाचा हात नसला तरी चालतो रखमाई, पण आईचा हात असणं आवश्यक. मी तुला नाही देहांत प्रायश्चित्त घेऊ देणार. काही केलं ऐकेना, ठरलं गोडधोड काहीतरी करायचं म्हणून असा उल्लेख आहे. पुरणपोळ्या केल्या म्हणे, 2 ताटात 2 वाटून घेतल्या, 2च झालते. गरिबी. विठ्ठल पंतांनी आवाज दिला, ए सोपाना मुक्ता. आई साहेबांनी आवाज दिला, ज्ञाना निवृत्ती. ज्ञानोबराई डाव्या बाजूला, निवृत्तीनाथ उजव्या बाजूला, इकडं सोपान काका उजव्या बाजूला. तुरु तुरु मुक्ताबाई आल्या तर खाली बसूच दिलं नाही, डाव्या मांडीवर घेतलं. विठ्ठल पंतांनी त्या पोळीतला दोघांनी घास उचलला. विठ्ठल पंतांनी नाही साहेबांनी घास उचलला. मुक्ताबाईने आज सुद्धा केलं हो घास खायला, पण उचललेला घास चिमुकल्या मुक्ताबाईच्या तोंडापर्यंत गेलाच नाही. हात असा उचललेला, हातातला घास गळून पडला आणि आतापर्यंत ताकद लावून आवरलेला हुंदका फुटला आणि धरलं मुक्ताला छातीशी. मुक्ता. ज्ञानोबराईंनी पाहिलं, आई बाबांना काय झालंय? काही नाही ना, जेवण कर ना. बाबा जेवत नाही तर मी जेवायचं? बाबा रडतात तर मी जेवायचं का? ज्ञानोबराई उठले, आपली चिमुकल्या हाताने विठ्ठल पंतांचे 2 अश्रू पुसले. ते अश्रू एवढे पोळले म्हणे, दुःखाचे अश्रू गरम असतात, आनंदाचे अश्रू थंड असतात. ज्ञानदादा घाबरले. बाबा काय झालंय रडायला? काय नाही रे नाना, हे आनंदाचे अश्रू आहे. उद्यापासून तुमचा छळ थांबणार आहे ना? खोटं बोलताय बाबा. आनंदाचे अश्रू बाहेरच्या बाजूने वाहतात, दुःखाचे अश्रू आतल्या बाजूने वाहतात. आनंदाचे थंड असतात, दुःखाचे किती पळतात अश्रू तुमचे. विठ्ठल पंत म्हणले, ज्ञाना उपासातच ज्ञानी होऊन आलास की काय रे? 4 भावंडांना झोपवलं. संध्याकाळी आता देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. विठ्ठल पंतांनी फक्त खुणवलं. आई साहेबांनी हात धरला. एकदा डोळे भरून तर पाहिले लेकरांना. आले, 4 वळीनच झोपलेले होते. विठ्ठल पंतांनी निवृत्तीकडे पाहिलं. आई साहेबांनी, निवृत्ती तुमच्यावर आता फार मोठी जबाबदारी. हे लहान आहेत रे, पण या 3 मुलांचं आई तुम्हालाच व्हायचंय, बापही तुम्हालाच व्हायचंय आणि बंधूही तुम्हालाच व्हायचंय. पुढं आले. नाना येतो हा. सोपानाकडे पाहिलं, चिमुकल्या मुक्ताबाईंकडे पाहिलं आई साहेबांनी. आपले 2 हात पतिदेवाच्या खांद्यावर टाकले. पतिदेव म्हणतात, म्हणून म्हणतोय मी तुला देहांत प्रायश्चित्त घेऊ नको. ऐकलं नाही. काहीतरी पत्र तर लिहून ठेवा, उठल्यावर कुठं म्हणून पाहतील ते. देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि पहाटेच्या वेळेला पृथ्वीला वंदन, हाताला वंदन विठ्ठल आपलं निवृत्तीनाथांनी केलं. डाव्या बाजूला जिथं आई झोपायच्या तर आई नाही, बाबाही नाही. एवढ्या पहाटे कुठे गेले? दरवाजा उघडला आणि बाहेर आले तर रांगोळी नाही, साडा नाही. घाबरले. आतमध्ये आले तर दिव्याजवळ ते पत्र दिसलं. काय अवस्था झाली असेल याची फक्त कल्पना करा.
आधीच गावाने वारीत टाकले आणि ते पत्र वाचायला लागले. काही जबाबदारी असतील ते वाचलं. आपले अपराधी मायबाप हे वाचलं. आरडायला नको होतं निवृत्तीनाथांनी. ते पत्र धरलं छातीला. बाबा, ज्ञानोबारांनी आपलं पांघरून काढलं. दादा, ज्ञानोबाराय सरकले. काय झालं रे? निवृत्तीनाथांनी हातातलं पत्र दिलं. ज्ञानोबारांना माय म्हणतो ना आपण, ते पत्र वाचलं जमिनीवर कोसळणार तेवढ्यात निवृत्तीनाथांनी हात घातला. मांडीवर घेतलं ज्ञानोबारांचं मुंडकं. आई वडिलांची जबाबदारी सांभाळण्याचा हा पहिला प्रसंग होता निवृत्तीनाथांचा. निवृत्तीनाथांनी डोक्यावर हात फिरवला. सोपान काका रडतात, निवृत्तीनाथ रडतात. सगळ्यांना भीती होती चिमुकल्या मुक्ताची. झोपेतून उठल्यानंतर कुठं म्हणून पाहतील हे? आता मुक्ता काय म्हणून विचारलं, काय उत्तर द्यायचं आपण? चिमुकल्या मुक्ताबाई झोपेतून उठल्या की आईच्या कुशीत जाऊन रडण्याच्या पलीकडच्या मुक्ताला माहित नाही. लागल्या रडायला. ज्ञाना, घेतो का मुक्ताला? नाही दादा. सोपाना, तिघातलं कुणीच जायचं नाही का रे? नाही जायचं दादा. रडून रडून मुक्ता थांबल्या. आज आई बाबा का घेत नाही म्हणून झोपडीत पाहिलं तर कोपऱ्यात हे एकमेकाजवळ बसलेले रडतात. चिमुकल्या मुक्ताबाई आल्या. निवृत्ती दादांना घाबरायच्या. ज्ञानदादांजवळ आल्या आणि आपल्या चिमुकल्या हाताने अश्रू पुसले. ज्ञानदादा, आज सकाळी सकाळीच मारलं का रे कुणी तुम्हाला? मी आपल्या आई बाबांना सांगू का? आई बाबांना सांगू का? एवढ्या वाक्यात निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ता, आई बाबांना सांगायला आई बाबा उरलेतच कुठं आपले? आता हातातलं पत्र दिलं. चिमुकल्या मुक्ताबाई एवढ्या रडल्या म्हणे. शेवटी सोपान काका समजूत घालतात. सोपान काकाला चिमुकल्या मुक्ताबाई म्हणतात, काका, म्हणजे आपल्याला आईच्या कुशीत जाऊन रडायला आता आपल्याला आई राहिलीच नाही, नाही का? तेवढ्यात ज्ञानोबाराय पुढं सरसावले म्हणे. ज्ञानदादा म्हटले, मुक्ता, आता आई जरी नसल तरी आता आमची आई तूच व्हायचंय. चिमुकल्या मुक्ताला बोलतात. तीनही चारी भावंड एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होते. कोण अश्रू पुसायला गेलं होतं सांगा ना? ज्ञानोबारायांना भूक लागली. मधुकरी मागायला निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाराय गेले. 2-4 घरं मागितले. पुढच्या घरी तर होती ती जोडी पाडली. होतं ते पीठ मातीत मिसळवलं. ते उचलू नाही म्हणून बोटाने मातीमध्ये फिरवलं बोट सगळं. पण पुढं ज्ञानोबारायांचा जसा जसा अधिकार करेल, हरिपाठ, ज्ञानेश्वरी गाथा, अमृतानुभव, अभंग गाथा सगळे ग्रंथ झाले आणि सद्गुरू निवृत्तीनाथांच्या समोर ठेवले. तर निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय मागायचंय ते माग ज्ञाना. ज्ञानोबारायांनी ते दोनही चरण श्री गुरूंचे धरले, मस्तकाला लावले. तर डोळ्यातल्या अश्रूंनीच पाद्यपूजा केली म्हणे. ज्ञाना, किती रे? हा दादा, तो दिवस आठवतो. आपले आई वडील गेले होते. आपण मधुकरी मागायला गेलो होतो. झोळी पाडली होती. होतं ते पीठ मातीत मिसळवलं होतं. किती मारलं होतं रे दादा. निवृत्तीनाथ म्हटले, बोल ज्ञाना, शाप देऊ त्यांना? शाप देऊ का म्हटल्याबरोबर ज्ञानोबाराय म्हणतात, नाही दादा, ज्यांनी आमचे आई वडील गेलेले तसल्या दुःखात पाठीवर मारलं होतं ते पीठ मातीत मिसळवलं, त्या दुर्जन लोकांचा दुर्जनपणा जाऊ एवढीच माझी. व्यंकटी सांडो दया संकर मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र थळा
सांडू खळ मरो म्हटलं नाही. हमारे दरबार में हम एक फिरियाद करते, मत करना इसे पापियन को पैदा जो दुनिया को बर्बाद करते. अशा खळ लोकाला जन्माला घालूच नका ना. तर ज्ञानोबाराय म्हणतात ते खळ जरी असतील तर त्यांचा दुर्जनपणा जावं, दुर्जन मरू नाही म्हटलं. हे चरित्र ऐकताना तुमचे डोळे भरून येतील यात काही नवल. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना असुर आवरता आले नाही. तुकोबारायांना म्हणतात, महाराज कळलं मला केवढी दया होती माऊलींच्या अंतकरणात, पण आम्ही जर दुर्जनांवर दया दाखवली तर बळकट नाहीत का होणार हे मी तुम्हाला विचारतोय. राजे, सात्विक प्रजेचं रक्षण करणं याचं नाव दयाच आहे, पण सात्विक प्रजेला उपद्रव करणाऱ्या दुर्जनांचा नाश करणं आणि निर्दळन कंठकाचे. आपली जेवढी सेवा चालू आहे ना, आपली जेवढी सेवा चालू आहे याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक देशाची सेवा आपल्या सीमेवर लढणारे आपले सैनिक त्या ठिकाणी करतात. त्यांच्या खांद्यावर बंदूक आहे म्हणून आमच्या कपाळावरचं गोपीचंदन आहे. त्यांच्या खांद्यावर बंदुका नसतील तर आपलं कुठं गोपीचंदन राहणार. म्हणून झोपत असताना दोन व्यक्तींना कधी विसरू नका. एक म्हणजे सीमेवर लढणारे सैनिक आणि दुसरा म्हणजे आमचा शेतकरी बांधव. शेतकरी स्वतःला जरी 1 क्विंटल गहू लागत असेल तरी शेतात 50-60 क्विंटल गहू पिकवतो. स्वतःचा विचार कमी आहे, विचार आहे सगळ्या समाजाचा. शेतामध्ये जे पेरलं ते तर येतच, पण त्याच्याबरोबर दुसरं एक गवत उगवतं, काँग्रेस गवत, गाजर गवत म्हणतो आपण. तुकोबाराय म्हणतात, राजे जे पेरलंय त्याचं रक्षण करणं, बाकीच्या गवताचा नाश करणं हा धर्म शेतकऱ्याचा आहे. आपल्या पतीच्या पोटात खडे जाऊ नये म्हणून सकस आहार, आपल्या ते धान्यातले खडे बाजूला काढून सकस आहार आपल्या पतीला खाऊ घालणं हा धर्म पत्नीचा आहे. तसं राजे, सात्विक प्रजेचं रक्षण करणं आणि सात्विक प्रजेला उपद्रव करणाऱ्या दुर्जनांचा नाश करणं हा धर्म तुमचा आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. रोहिदास महाराज, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. धर्मनीतीचा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. धर्मनीतीचा जोरात जोरात जरा. त्यांनी किती जोरात म्हणलं प्रमाण. आणि दृष्ट लागण्यासारखं नियोजन आहे गिरगाव मध्ये. वाजवणारे काय, दुसरीकडं वाजवणारे नसतात. असला तर एखादा ते रच भिताड पाड भिताड बोल, ते जुने बोल. पण इथं बघा तुम्ही, नुसते वाजवणारे नाही, वाजवणाऱ्यांचे 2 कारखाने इथं बसलेले. म्हणून वाजवणारे असू द्या, म्हणणारे असू द्या, 4 जणच आहेत, 4 ते 5 जण, पण सगळे तयारीचे.
गुण आणि यांचा अभिमान आम्हाला याच्यासाठी आहे. हे नुसते गुणवान नाहीत, हे वारकरी गुणवान आहेत म्हणून यांचा अभिमान आहे आम्हाला. धर्मनीतीचा व्यवहार आहे राजे, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. सध्या आपल्याला धर्मच कळायला तयार नाही. मी नाही म्हणत हा, तुकोबारायच म्हणतात धर्म तो न कळे. आणि काय झाकेले डोळे, काय डोळे झाकलेत का सध्या धर्म कळ नाही. प्रत्येकाला आपापला धर्म कळायला पाहिजे. पतीला धर्म कळायला पाहिजे आपला काय आहे ते, पत्नीलाही धर्म कळायला पाहिजे. धर्म एकाला कळून चालत नाही. सासूलाही धर्म कळायला पाहिजे, सुनालाही कळायला पाहिजे, मुलालाही कळायला पाहिजे, वडिलांनाही कळायला पाहिजे. सध्या प्रत्येक घरात भांडणं चालू आहे सासू सुनाची. बहुतांशी घरात आम्ही पाहतो, बहुतांशी घरात. कशासाठी? आम्ही 4ला उठत होतो, तो झोप उजडूस तर सध्या ह्याच्याहूनच आहे. एकमेकीला समजून घ्या. आता रामचंद्र प्रभू बसलेत ना तिथं अयोध्येमध्ये, 500 वर्षाची आपली आतुरता ती काही बरी म्हणावं लागेल. तिनं तरी 14 वर्षाचा वनवास दिला, आपण तर 500 वर्षाचा वनवास दिला. ज्यांच्यामुळं राहायला आपल्याला घर आहे त्या रामचंद्र प्रभूला तंबूत आपण 500 वर्ष ठेवले. केवढं दुर्दैव आहे. आता रामराज्य आणायचं आहे ना, सुरुवात घरापासून करा आणि आपल्या घरापासून करा, दुसऱ्याच्या नको. प्रत्येकाने थोडं एकमेकाला समजून घ्या. थोडं घेतलं की संपलं. रामराज्य घरात यायला वेळ लागत नाही. रामराज्याची काही भूमिका आहे? धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैशी. कशाची कमी नव्हती रामराज्यात. आपल्याही घरात काही कमी पडणार नाही, फक्त एकमेकाला समजून घ्या. पहा तुम्ही, सासून सुनला थोडं समजून घ्यायचं, सुनने सासूला थोडं समजून घ्यायचं. सासूनं काय समजून घ्यायचं आणि सुनने काय सांगतो ऐका. आहेत ना जागे सगळे? हा, मग ऐका. सुनाला वाटलं पाहिजे, सुननं काय समजून घ्यायचं ते ऐका. असेल ना फटकाळी एखादी सासू बोलत असेल, पण एक लक्षात ठेवा, एखादी गाई मारतच असते लाता गाई, तरी आपण दूध तिचं काढतोच का नाही? का? तसं एखादी सासू रागाच्या भरात बोलत असेल आपल्याला, पण जरी बोलली तरी सुननं हा विचार करायचा आहे, हे जे मला पती भेटलेत ना, हे जे घर मला भेटलंय ना, हे जे सगळं वैभव मला भेटलंय, हे माझे पती सुद्धा ज्यांच्यामुळे भेटले, ह्या पतीला 9 महिने 9 दिवस या सासूनं पोटात वागवलंय, तेव्हा मला ती भेटलेत. हा विचार करू दे ना सुननी जर. आणि सासूने हा विचार करायचा. होते आपल्याला कष्ट त्यावेळेला. गावाच्या बाहेर कुठेतरी हिरा असायची, तिथून पाणी आणावं लागायचं, पहाटे 4ला उठावं लागायचं. आंघोळीचं पाणी, धुण्याधुवायचं पाणी, ते सगळं वेगवेगळं पाणी भरा. आता गरज आहे का उठायची? म्हणजे उठू नका असं नाही. त्यावेळेला तासभर लागायचं पाणी भरायला. आता बटन दाबलं की पाणी. सासूने सुनाला समजून घ्या. काय समजून घ्यायचंय? सासूनं सुनाला हे समजून घ्यायचंय, माझं पोरगं लहान होतं तोपर्यंत मी याला व्यवस्थित जीव घालत होते, कपडे घालत. आता पोरगं मोठं झालंय, मी नाही सांभाळू शकत. पण ही कोणत्या घरची पोरगी? घराचा त्याग केला तिनं, आपल्या आई वडिलाचा त्याग केला, सगळ्या नावाचा सुद्धा त्याग केला. घरादाराचा, नावाचा, आई वडिलाचा त्याग करून आपल्या घरात आली. ते आपल्या लेकराच्या सेवेसाठी. चुकलं तर थोडं सांभाळून घ्यायला काय अडचण? पतीनं सुद्धा पत्नीला सांभाळून घेतलं पाहिजे आणि पत्नीनं पतीला. हे एवढं रात्रंदिवस कष्ट करतात, असल्या थंडीमध्ये दारे धरायला जातात, शेतात काम करतात आणि ऊस तो वशिल्यानं कसा तरी कारखान्याला घालतात. आणि ज्यावेळेला बिल येतं ना, बिल येतं ते बँकेतून नोटा मोजत असं बंडल, हे म्हणतात आता बिल घेऊन चाललो घरी. पत्नी म्हणाल बसा, चहा करू का, कॉफी करू का, नाश्ता करू का, जेवणच करता म्हणाल. हे ह्या विचारात असतात घरून. आनंद असतो ना बँकेतून आल्यावर. एवढ्या 6 महिने मी कष्ट केले, त्याचं फळ भेटलंय. पण हे बँकेतून बंडल घेऊन घरी येतात. घरी घेऊन आले, पत्नी पाहते ती आपली चित्रहार बघत बसलेली असते. ती काही ह्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. हे म्हणतं, ए मी आलोय ना. मग आजच आलाय का? ही भाषा आहे का? सांगा ना तेवढी.
नाही मी ह्याला वाटलं सांगावं आपण काय घेऊन आलोय. मी पाकिट घेऊन पाकिटच आलं. मी बिल घेऊन आलोय ऊसाचं. हे म्हणले काय मग उपकारच केलेत का? ही भाषा असते का? जागायला 2 भाकरीच लागतात असं नाही. सुखाचे 2 शब्द असले तरी पोट भरतात, एवढं लक्षात राहू दे. आपल्या घरात एकमेकाशी व्यवस्थित बोला. औषधा पाण्याने आई वडील 10 वर्ष जगतील, पण असं तुम्ही व्यवस्थित एकमेकाला बोलले तर बिना औषधा पाण्याची 20 वर्ष जगतील ते. फक्त घरातले बोलणे नीट राहू द्या, एकमेकांचा आदर राहू द्या. आणि आपण सुद्धा यांना कधी कधी व्यवस्थित बोललं पाहिजे. कधी कधी म्हणजे नेहमीच. यांनी जेवायला वाढलंय, स्वयंपाक केलाय, आपण जेवायला लागलो, कधी म्हणलं पाहिजे, यांचं कौतुक केलं पाहिजे. खरंच आज कोणता मसाला टाकलाय ग? नाही, भाजी लई छान झाली. तिला जेवावं सुद्धा लागत नाही. एकमेकाला समजून घ्या. आपल्या घरात रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हा धर्मनीतीचा व्यवहार लक्षात राहू द्या. आपल्या पिढीनं पुढच्या पिढीकडे तो दिला पाहिजे. आता हे 2 माऊली महाराज, आमचे धीरज महाराज, हे विद्यार्थी असे तयार करतात. हे धर्म पुढच्या पिढीकडे दिला पाहिजे आपण. आणि आपण जर त्यांना तो शिकवला नाही, सध्या दुर्दैव आहे, आपण शिकवायलाच तयार नाही. आज इथं एवढ्या माता माऊल्या बसल्यात ना, ह्याच्यातल्या किती माता माऊल्यांना वाटते की माझ्या मुलीनं झाशीची राणी व्हावं म्हणून? किती जणीला वाटते माझी पोरगी जनाबाई व्हावी, मीराबाई व्हावी, मुक्ताबाई व्हावी, मदर तेरेसा व्हावी? इथं बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला वाटतंय माझी मुलगी विश्वसुंदरी व्हावी. विश्वसुंदरी जरूर करा, पण त्याच्या अगोदर तिला संस्कार सुंदरी पहिलं करा. संस्कारच नाही दिले तर काय उपयोग काय सांगा ना. आणि आजचं कीर्तन ऐकल्यावर कुठेतरी जागावा. नाही तर येणारा कालखंड आपल्या दृष्टीने फार धोक्याचा आहे. सध्या एवढं प्रदूषण वाढले सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. पण ह्या टिकायचं असेल तर आपल्या मुलांना धर्म शिकवला पाहिजे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. बेज वाढवावे नाम. पत्नीनं पतीचा आदर ठेवला पाहिजे, पतीनंही पत्नीचा आदर ठेवला पाहिजे.
एकमेकाला समजून घेतलं की रामराज्य यायला वेळ लागत नाही. सध्या कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेलंय वातावरण. आपण संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायलाच विसरलोय सध्या. संपत्ती जरूर कमवा, पण संततीवर संस्कार करायला कधी विसरू नका. आणि बघा ना त्या मुस्लिम समाजात जर 6-6, 7-7 वर्षाच्या पोराला ते जाळीच्या टोप्या काय घालतात, मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे. आपण साधे हनुमान चालीसा पाठ करून घ्याय नाही पोरांकडून, हरिपाठ पाठ करून घ्याय नाही. काय धर्म शिकवतोय आपण? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. सध्या आपण ते आता इथे एवढ्या माता मावल्या बसल्यात ना, मी नेहमी विचारत असतो, देवा आपली मुलं जरूर टाका इंग्लिश मिडियमला. देश परदेशात आपला उद्योग व्यवसाय पोचवायचा असेल, सध्या त्याची गरज आहे. इंग्लिश मिडियमला मुलं जरूर टाका, पण ते पोरग घरी आल्यानंतर त्यानं शुभं करोतीन पासायदानच म्हटलं पाहिजे, तर आपले संस्कार आहे. नाही तर आपले काही संस्कार आहे? नाही तर सध्या हे भयानक वातावरण झालंय. सध्याच्या तर मुली फक्त 18 वर्ष पूर्ण होण्याचीच वाट बघतात. सध्या कुठं ठेवलेलं असतंय वसमतला शिकायला, कुठं नांदेडला. मग ते कोणत्या तरी मुलाचा हात धरायचा, कुठं कोणासंग तरी निघून जायचं. ज्यांचा हात धरून निघून जायचं आहे ना, त्याचा तरी विचार करा जरा, काय उद्योग करतोय आणि काय धंदा करतोय ते. आपण आई वडिलाचा विचार करत नाही, भावाचा विचार करत नाही, आपल्या कुळाचा विचार करत नाही. इथं वकील कोण असतील तर विचारा त्यांना, सध्या सगळ्यात जास्त केसेस कोणत्या आहे म्हणावं तुमच्याकडे? हे लव्ह मॅरेजचे प्रकरण काही टिकत असतात का? 1.5-2 वर्षात तर जिकडं तिकडं. आई वडील काही येडेत का तुम्हाला चांगलं घर बघून द्यायला न द्यायला? जागं होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपला जन्म झाला ना मुलीचा, बाप ज्या वेळेला बघायला गेला, तर आईनं उचलून आपल्या मांडीवर दिलं होतं बापाच्या आपल्याला. आणि आई ते पण फोटो काढून काय घेतला, ती मुलीला ज्यावेळेला उचललं ना आपल्या पत्नीच्या मांडीवर दिलं ना, त्यावेळेला पत्नी म्हटली, ऐकलं का? काय? नाही, मुलगा नाही मुलगी आहे. मग जरा काटकसरीनं राहत जा, लग्न करायचंय, पैसा जास्त लागतो. त्या दिवशीपासून वडिलानं हेअर कटिंग सलूनमध्ये जाऊन दाढी करायची बंद झाला बाप. का? 50 रुपये जातील म्हणून 2 रुपयाचं ब्लेड पान आणून घरी केली, 48 रुपये बचत होईल म्हणून एवढा बारकावा केला बापानं. आणि खुशाल कोणाचा तरी हात धरून निघून जातात. ज्या घरातली मुलगी निघून जाते त्या घरातला बाप आणि तो भाऊ जिवंत असून मेलेले असतात. दादा पत्नी म्हणते, अहो जा कीर्तनाला तरी. ते म्हणतो, मला जाऊ वाटत नाही का? पण मी जर मंडपात गेलो तर लोक म्हणतात, ते आलंय, ती परवा नव्हती का मुलगी गेली, ती यांचीच होती ती. काय दुर्दैव आहे सांगा ना. बापाला वर मान करून चालायला पण जागा ठेवली नाही. भाऊ कोणत्या क्षेत्रात पुढं असायचं त्याला जागा ठेवली नाही. नाही आपल्याला बाप जाद्यांच्या आई वडिलाचं नाव वाढवता आलं, नका वाढवू, पण त्यांना कुठं गालबोट लागेल असं तरी कमीत कमी वागू नका. राहू द्या वाढवी महत्व वडिलांचे, नाही तुम्हाला वाढवता आलं, त्यांना कुठं गालबोट लागेल असं तरी वागू नका. हा धर्मनीतीचा व्यवहार आहे. कोणी कोणाशी कशा पद्धतीने वागावं. राजे, हा धर्मनीतीचा व्यवहार तुमचा आहे. सात्विक प्रजेचं रक्षण करणं हा व्यवहार तर अर्जुनाने भगवान कृष्णाने अर्जुनाला शिकवला. नाही तर देवता आधीच म्हणत होते, सेनेवर बाहेर अर्जुन म्हणत होता, मध्यभागी रथ उभा करा, रथम स्थापय मेच्युत. रथ उभा केला तर द्रोणाचार्य हे सगळे गुरुवर्य पाहिले. अर्जुन म्हटलं, देवा हे तर माझे गुरुजी आहे ना. देव म्हटले, तुझे गुरुजी काय तुझा क्लास घ्यायला आले का इथं, का तू त्यांच्याकडे शिकायला आला? जरी ते तुझे गुरुजी असले, एवढा बोललाय तिथं तरी काय भस्मासूर अर्जुन म्हणे. अर्जुन म्हटला, मी काय भस्मासूर आहे का? जगात प्रसिद्धीला आलेला अर्जुन कुंतीचा पुत्र, भीमाचा भाऊ म्हणून नव्हे देवा, द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणून प्रसिद्धीला आलाय. पण सगळं ऐकलं. देव म्हटले, कोण आहे तुझे गुरुजी? आहे, तो त्यांचा शिष्य आहे. हे गुरु शिष्याचं नातं आश्रमात इथं प्रतिस्पर्धी समजून एकमेकावर विजय मिळवणं हा तुझा क्षत्रिय धर्म आहे.
धर्मनीतीचा हा ऐकावा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सारा सारले वडिले सार धर्म ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे सार आणि आसार देशाच्या दृष्टीनं तीन सजावत देश को सती संत और शूर तीन लजावत देश को कपटी कायल क्रूर तिघ देशाचं नाव वाढवतात सती संत आणि शूर तिघ देशाचं नाव घालवतात कपटी कायल क्रूर कपटी कायल क्रूर हा आसार भाग आहे सती आणि संत शूर हा सार भाग आहे हे कळत नसेल तर आणखीन सोपं बदाम खायचा झाला बदाम फोडावं लागतं वरचं टर्फवर फेकावं लागतं ना आतलं बी खावं लागतं वरचं टर्फाला आसार आहे तर आतलं बी सार आहे बदाम खायचं झालं तर वरचं फेकायचं आतलं खायचं खारीक खायची झाली तर वरचं फेकायचं नाही वरचं खायचं नाही का खारीक खायची झाली तर वरचं खायचं ना आतलं फेकायचं आंबा खायचा झाला तर वरचं खायचं आंबा खायचा झाला तर वरचंही फेकायचं आतली कोयही फेकायची मधला रस चाकायचा सार आसार हे सांगतोय बदाम खायचं झालं तर वरचं फेकायचं आतलं खायचं खारीक खायचं झाली तर वरचं खायचं आतलं फेकायचं आंबा खायचं झालं तर वरचं फेकायचं आतलं फेकायचं मधला रस चाकायचा पेढा खायचा झाला तर वरचंही फेकायचं आतलंही फेकायचं मग काय ढेकळं खायचे काय पेढा संपूर्ण सार आहे निवडिले सार आसार आहे अहो पण आम्ही जर दुर्जनांना मारलं समजा त्यांना मारलं तर पाप नाही का लागणार तो गोबारा पाप त्याचे नाव विचारी नीट. पाप त्याचे नाव विचारित नीट. पापराचे नाव विचारित पापराचे नाव विचारित पाप त्याचे नाव विचारित नीट. पाप त्याचे नाव विचारित नीट. पापराचे नाव विचारित पापराचे नाव न विचारित भलतेची उन्माद करी सेना. भलतेची उन्माद करी सेना. उन्माद करी सदा भरे उन्माद करी सदा धर्मनीतीचा हाय गावा कुमार. धर्मनीतीचा हाय गावा व्यवहार. धर्मनीतीचा हाय गावा व्यवहार. धर्मनीतीचा हाय गावा व्यवहार. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा पाप त्याचं नाव आहे राजे पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा अनितीने वागणं अधर्माने वागणं त्याचं नाव पाप आहे न विचारिता नीत एक श्रीमंत सद्ग्रस्त होते त्यांनी 5-25 श्रीमंतांना जेवणाचं निमंत्रण दिलं आले जेवायला आता श्रीमंतीचा थाट बसायला पाट टेकायला पाट पुढं चांदीचं ताट मग ते गुलाबजामुन बासुंदी श्रीखंड साधा भात मसाले भात कांदा भजे बटाटे भजे लोणचं पापड तुम्ही नका तोंडाला पाणी होते मग इत्यादी पदार्थ जेवण झाले न बैठकीत बसले आपले पान खायला पानदाना आलं ते 1.5 बाय 2चं ते चांदीचं होतं पण सुपारी बडीशेप ते ठेवलेल्या वाट्या होत्या सोन्याच्या हे एक जण एवढं जरी जेवलं तरी तोंडाला पाणी सुटलं त्याच्या ते म्हटलं हे 1.5 बाय 2चं नाही बसत पानदान खिशात
पण वाटी बसू शकते. लाईट आहे रे, लाईट जायला पाहिजे. काय पुण्य केलं तर कोणाच ठाऊक, गेली लाईट. लाईट गेली आणि यानं सुपारीची वाटी उचलली, सुपारी टाकली खाली, टाकली खिशात वाटी. 2च मिनिटात लाईट आली. ते श्रीमंतांनी पाहिलं, वाटी कुठे? ते नोकर 2-3 तिथंच उभे होते. मालक, वाटी गेली मालक. मालक म्हणला आरडू नको, थांब, गेटला कुलूप लाव. लावलं कुलूप गेटला आणि मालक आले. इथं जमलेल्या सर्व श्रीमंतांनो, म्हणजे इथलं नाही तिथलं सांगायला, आज पेटवलं तर 3.5 महिने विजायचं नाही, एवढी एकेकाच्या घरची श्रीमंती आहे. पण आता लाईट गेली तर वाटी कुणी घातली नसेल, चुकून वाटीच खिशात गेली असेल. कृपा करून वाटी काढून बाहेर ठेवणे. माहित आहे मला, तालुक्यातल्या 20 ते 25 श्रीमंताच्या समोर वाटी काढून कोणी बाहेर ठेवणार नाही, कारण अपमान होणार आहे. मी एक काम करतो, लाईट बंद करायला सांगतो आणि मग वाटी काढून बाहेर ठेवा. करा रे बंद. इथली नाही तिथली. बंद करा म्हटल्याबरोबर लाईट बंद केली, काढून ठेवा. सुरू करा लाईट. लाईट सुरू केली. पहिली वाटी तर आली नाही, पण बाकीच्या निघून गेल्या. याला म्हणतात न विचारिता नीत, भलतीची उन्मत्त करी सदा. संतांनाही त्रास होतो, राजालाही त्रास होतो. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, येताना देवालाच आम्ही आट घालून आलोय, तुला धर्म रक्षणासाठी अवतार आलाय. तुकामने धर्म रक्षावयासाठी, तुकामने धर्म रक्षावयासाठी, कामने तुकामने धर्म रक्षावयासाठी, तुकामने धर्म रक्षावयासाठी, तुकामने धर्म रक्षावयासाठी, तुकामने जन्म घेणे, देवासव्याती जन्म घेणे, देवासव्याती जन्म घेणे, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, देवासव्याती जन्म घेणे, निवडिले सार आसारते, 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 निवडिले सार, निवडिले सार, सार आधार दे, आधार दे, आधार निवडील सार आधार दे, निवडील सार, सार, सार निवडील सार हजार ते, निवडीले
निवडिले सार आसार 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 आणि बनिसा नेना बनिसा ने गमा बनिसा गमा बनिसा एक गमा बनिसा सा गमा बनिसा सा गमा बनिसा सा बनिसा 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 ने गमा बनिसा गमा बनिसा एक गमा बनिसा सा गमा बनिसा सा गमा बनिसा सा ने बनिसा ने बनिसा ने बनिसा ने गमा बनिसा एक दो तीन गमा बनिसा सा गमा बनिसा सा गमा बनिसा सा दानी दा बाबा गरे दानी दा बाबा गरे दानी दा बाबा गरे गमा बनिसा सा सा गमा बनिसा सा 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 दानी दा बाबा दानी दा बाबा दानी दा बाबा गमा बनिसा सा सा बनिसा सा 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 दानी दा बाबा गरे दानी दा बाबा गरे दानी दा बाबा गरे गमा बनिसा सा सा बनिसा सा 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 निवडिले हरि निवडिले 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 सार हरि निवडिले 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 आ रे ना निवडिले निवडिले सारा
जोरात जोरात. Yes. आमच्या जे ओठात आहे ते यांच्या बोटात आहे बाबा. गणेश महाराज एकपट दुप्पट इथपर्यंत मला माहित होत, तिप्पट बी माहित होते, चौपट आज माहित झालंय. वाजवणारे भरपूर आहेत, पण संप्रदायासाठी वाजवणारे आणि संप्रदायासाठी जगणारी माणसं ही सगळी कलाकार मंडळी. स्वतःसाठी नाही, संप्रदायासाठी. यांचं जीवनच संप्रदायासाठी. म्हणून आपण सुद्धा एकदा बघू, हात वर करा बरं सगळे सगळे. वा वा, आपली टाळी, यांचे टाळ आणि यांचा पकवास. बघू आवाज. हा, विठोबा रखुमा, हातवर हातवर. विठोबा रखुमाई, पुंडली कवरधारी, पंढरीनाथ रामचंद्र, गोपाल कृष्ण उमापते, पवन सुत हनुमानके सबसंतन दरवीरे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, उठू नका कुणी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, झालेली कीर्तन सेवा भगवतचरणी कीर्तन आहे. असं वाटतंय की पंढरपूरच्या वाळवंटातलंही कीर्तन आहे. एवढे वाजवणारे म्हणणारे बघा तुम्ही. अजून एक तरी उठलंय का कुणी? मंडपातलं म्हणतोय, बाहेरचे जाऊ दे तिकडचे. पण बघा एक सुद्धा नाही. 2.25 तास झालंय, 2.25 तास. पण तरी असं वाटतंय आत्ताच सुरू झाले. पण अगदी, आणि आम्हालाही उल्हास येतो, तुम्ही सगळे ऐकणारे सुज्ञ श्रोते आहात म्हणून. आणि आपण सगळी भाग्यवान आहे. मोठमोठ्या कथाकार, पाठीमागं 2 वर्ष शास्त्री महाराज, आपले सोपान महाराज शास्त्री, यांच्या मुखातून ऐकलं. त्याच्या अगोदर आपले चोले महाराज, त्यांच्या मुखातून. त्याच्या अगोदर मी होतो. यावर्षी सुंदर. काहींना वक्तृत्व असतं, पण काहींना गायन नसतं. काहींना गायन असतं तर वक्तृत्व नसतं. पण हे दोनही गुण कोणाजवळ आहेत? आमचे विजय महाराज गवळी शास्त्रींजवळ. गायनही एवढं गोड आहे, ते गायला लागले की असं वाटतं आता बोलू नाही यांनी, म्हणतच राहावं. आणि बोलायला लागले की काहींचं गायन गोड असतं, पण स्वभाव लय कडू. पण इथं सगळेच गायनही गोड आहे आणि स्वभावही गोड आहे. हे सगळी गुणीजन 5-5, 7-7 नाही, 10-10 वर्ष झाले हेच कलाकार आहेत ह्या गिरगावात. 3 वर्ष कलाकार एका गावात राही नाही. ह्या गाव हे म्हणतात नाही आता बदला. पण 14 वर्ष झालं असेल हेच धीरज महाराजन, हेच माऊली महाराजन, हेच रोहिदास महाराज, गणेश महाराज, आमचे शेषराव महाराज. आता त्यांची चिरंजीव तबल्यामध्ये. परवा मी कुठंतरी ऐकलं मोबाईलवर, फेसबुकला का काय तबला वाजवला त्यांनी. म्हणजे हे म्हणायला आणि ते वाजवायला. आमचं कामच ठेवू नका तुम्ही आता. एकदम आपण सुद्धा याच्यातून हे घ्यायचंय. आपल्याला नाहीत ना संस्कार लावणं होत, टाका ना माऊलींकडं, मग टाका ना धीरज महाराजांकडं. आता त्यांचंही फार सुंदर संस्था बांधण्याचं नियोजन चालू आहे. ह्या बाबाला तर जागा कमी पडली, एवढी पोरं, एवढी विद्यार्थी तिथे शिकण्यासाठी आले. आणि आम्ही सुद्धा अधूनमधून येत जात असतो. इकडं असो कसं शिकवतात, कशा पद्धतीने. जरूर मुलं टाका. काही म्हणतील त्याला टाकलं होतं आम्ही 4 महिने, पण काय वाजवायला येईना, म्हणायला येईना. त्याला नाही वाजवायला येऊ द्या, नाही म्हणायला येऊ द्या. तो फक्त जर या वारकऱ्यांच्या संगतीत राहिला तर पिऊन तुम्हाला लाता तरी मारणार नाही, ह्याची गॅरंटी आम्ही देतो. चाल घ्यायची. विठ्ठल जय जय विठ्ठल.